नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मित्र मालिकेमध्ये राकेशला रंग लावण्यासाठी रिया चाळीमध्ये येणार असते आणि तिथेच अंजलीला रंग लावण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव सुद्धा तिथे गेलेले असतात। आता रियाला पाहून या राकेशचं सगळं सत्य बाहेर येणार आहे। अंजलीला पुन्हा संशय या रियावर आणि राकेशवर येणार आहे। तर या मामींनीच ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ईश्वरीच्या आईची सुद्धा बदनामी केली होती, हे सुद्धा लवकरच बाहेर येणार आहे। तर आजच्या भागामध्ये या नीच राकेशची खूपच फजिती उडलेली आहे, ती म्हणजे वल्लरी मामींनी प्लॅनिंग करूनच राकेशचं तोंड काळं केलेलं आहे। आणि हा राकेश मात्र तोंड काळं केलं म्हणून अर्णववर राग काढत असतो। अर्णवला म्हणत असतो, इथून पुढे मी तुझ्या बहिणीला कधी सुद्धा घरी घेऊन येणार नाही। त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, राहू दे, तू नको घेऊन येऊस, पण मी माझ्या ताईबरोबर होळी साजरी करणारच आहे। मी माझ्या ताईला रंग तुझ्या समोरच लावून दाखवणार आहे। आता अर्णव हा चॅलेंज कसं पूर्ण करतो तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, होळीचे दहन करण्यासाठी अंजली घरी आलेली असते। आता ती थांबणार नसते, म्हणूनच आजी तिला समजूत घालत असतात। अगं अंजली, या वर्षीची होळी ही 4 वर्षातून एकदा अशी आली आहे की ज्यामुळे गर्भवती स्त्रियांना आणि त्यांच्या बाळाला धोका निर्माण होणार आहे, त्यामुळे खूपच जपण्याची गरज आहे। अंजली म्हणत असते, नाही ग आजी, कसल्या या प्रथा तू घेऊन बसलीस बरं। आता आजी बरंच काही समजावून अंजलीला सांगत असतात, तरी सुद्धा ती ऐकायला तयारच नसते। आता आजी म्हणत असतात, अगो बाई, तुला कायमचं राह म्हणत नाही, आजच्या दिवस इथे थांब, उद्या रंगपंचमी कर आणि निघून जा इथून। त्यावेळेला आता अंजली म्हणते, अगं आजी, या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा एवढा अपमान झाला आणि या घरामध्ये कसं राहूसं वाटेल मला सांग ना। त्यावेळेला आजी म्हणतात, अगं पाहुणीसारखी आली आहेस, पाहुणीसारखी राहा आणि लगेच जा। त्यावेळेला अंजली म्हणते, बरं ठीक आहे आजी, फक्त तुझ्यासाठी मी इथे थांबणार आहे। तर आता प्रेक्षकांनो, आजींचं आणि अंजलीचं बोलणं झाल्यानंतर हॉलमध्ये सगळे जेवायला बसलेले असतात। आता ईश्वरीने खूपच छान पुरणपोळी केलेली असते। हा राकेश तर चांगलाच ताव मारत असतो। आता इकडे आजी अंजलीला म्हणत असतात, अंजली बाळा, चांगलं पोट भरून जेव, तू तुझ्यासाठी खास पुरणपोळी केली आहे आणि बाकीचे सगळे पदार्थ तुझ्या आवडीचेच केले आहे, त्यामुळे छान आणि समाधानाने पोट भरून जेव बघ तू। त्यावेळेला अंजली म्हणते, हो आजी, मी पोट भरून जेवणार आहे। त्यावेळेला आता मामा म्हणत असतात, अंजली तुला एक सांगू का, पुरणपोळी गोड आहेच, पण तू घरी आल्याने या पुरणपोळीचा गोडवा खूपच जास्त वाढला आहे। त्यावेळेला आकाश म्हणत असतो, हो हो, तुम्ही हे अगदी बरोबर बोललात। त्यावेळेला ईश्वरी सुद्धा मान डोलावत असते। आता अर्णव सुद्धा तिथे जेवायला बसलेला असतो। आता अंजली काही केल्याने अर्णवशी बोलायला तयारच नसते। हा राकेश पोळीची स्तुती करतच म्हणत असतो, ईश्वरीजी, पुरणपोळी खूपच छान झाली आहे। त्या दिवशी तुम्ही आम्हाला घरातून बाहेर काढून जो गोडवा निर्माण केला होता, त्याच्यावर सावरण घालण्यासाठी ही पुरणपोळी पुरेसी आहे। आता ईश्वरी मानस डोलवते। आता ईश्वरी अंजलीला म्हणत असते, अंजली ताई तुम्ही थांबा ना। आता ईश्वरी अंजलीला म्हणत असते, अंजली ताई तुम्ही थांबा ना, उद्या सकाळी होळी करा आणि मगच निघून जा। त्यावेळेला आजी म्हणतात, अगं हो ईश्वरी, ती थांबणारच आहे। आता हे ऐकून अर्णवला खूपच आनंद झालेला असतो। आता इकडे अर्णवचं जेवण झाल्यानंतर रूममध्ये येऊन त्याने शिर्केला फोन लावलेला असतो आणि तो म्हणत असतो, मला कसल्याही परिस्थितीमध्ये श्रीकांत धुमाळ माझ्यासमोर हवा आहे। त्यावेळेला शिर्के सुद्धा अर्णवला, हो सर, मी त्यांना शोधून काढतो, असं म्हणत असतात। आता हे सगळं बोलणं मामी ऐकतात। आता अर्णवचा फोन ठेवून झाल्यानंतर मामी पाठीमागे आहेत ते पाहून अर्णवला थोडा धक्काच बसतो। आता अर्णव म्हणत असतो, मामी तुम्ही इथे काय करत आहात। त्यावेळेला आता मामी म्हणत असतात, अरे अर्णव, काही नाही, मी तुझ्याकडेच आले होते। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, काय काम आहे बोला। त्यावेळेला आता मामी काहीच बोलत नाहीत आणि तेथून निघून बाहेर येतात। आता बाहेर आल्यानंतर स्वतःच्या मनातच विचार करत असतात, या अर्णवने तर हात धुवूनच त्या श्रीकांत धुमाळच्या पाठीमागे लागायचं ठरवलं आहे। आता हा श्रीकांत धुमाळ जर अर्णवच्या हाती लागला तर माझं काही खरं नाही, तर या श्रीकांत धुमाळलाच काही करून तरी गायब केला पाहिजे। आता मामी घाबरायला लागलेले असतात, कारण श्रीकांत धुमाळ जर खरं बोलला तर मामींचं सत्य अर्णव समोर येणार हे नक्की। आता इकडे हॉलमध्ये मामी आलेल्या असतात। त्यावेळेला आजी ईश्वरीला म्हणत असतात, अगं ईश्वरी, जावई बापूंचा ठरल्याप्रमाणे मान केला पाहिजे। आपण वर्षाला होळीला त्यांना गिफ्ट आणि कपडे देतो, ते तुमच्या रूममध्ये ठेवलं आहे, तेवढे घेऊन ये। त्यावेळेला आता ईश्वरी, हो आजी, मी थोडंसं इथलं आवरते आणि घेऊन येते, असं म्हणत असते। त्यावेळेला आता मामी पटकन या राकेशवर डाव काढण्यासाठी ईश्वरीच्या रूममध्ये जातात आणि त्या गिफ्टकडे पाहतच म्हणत असतात, यामध्ये काय आहे ते पाहिलंच पाहिजे। आता मामी ते गिफ्ट उघडतात आणि पाहतात तर काय, त्यातमध्ये चांदीचा गणपती असतो। आता मामी
तो चांदीचा गणपती काढतात आणि त्याच्यामध्ये काळ्या धुराचं काहीतरी ठेवतात आणि पॅक करून ठेवतात. आता इकडे अंजलीचा रुसवा घालवण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी एक प्लॅनिंग करतात आणि हॉलमध्ये आजी, राकेश आणि अंजली बोलत बसलेले असतात. ते उगीच अर्णव लहानपणीची खेळणी, रंग वगैरे काहीतरी घेऊन येऊन बसतो आणि अंजली उगीच अर्णवला म्हणत असते, सर हे सगळे रंग तुमच्यासाठी आहेत का? मला काही देणार आहात की नाही यातलं? त्यावेळेला तर अर्णव म्हणत असतो, नाही, तुला काही सुद्धा मिळणार नाही, हे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या ताईसाठी आहे. आता ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आणि रंग खेळणार आहात? त्यावेळेला अर्णव म्हणतो, मी खूपच रंग खेळतो. आता ईश्वरी म्हणते, सर तुम्ही कधीपासून रंग खेळायला लागलात? त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, माझी ताई घरी आली आहे ना, म्हणून मी रंग खेळणार आहे. आणि ताईला विचार, मी लहानपणी खूपच रंग खेळायचो, सगळ्या गल्लीतून दंगा करायचो. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, सर तुम्ही काहीतरी खोटं बोलत आहात. मला नाही वाटत तुम्ही कधी बदमाशी केली असेल किंवा खेळला असाल, हसला असाल. हे तर तुम्ही इतके खडूस आहात. त्यावेळेला आता अंजली मधीच बोलते आणि म्हणते, अगं नाही इशू, तो बरोबरच बोलत आहे, खूप बदमाश होता तो. सगळ्या गल्लीतून ह्याचाच दंगा असायचा आणि याच्या 1-2 वेळा तक्रारी सुद्धा घरी आल्या होत्या आणि या तक्रारींसाठी आई नाही तर मीच याला लागायची. आता अर्णव आणि अंजली पुन्हा बोलायला लागलेल्या असतात. यांच्या खूपच छान गप्पा रंगलेल्या असतात. आता अंजली अर्णव बरोबर बोलत आहे पाहून ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो. आता ईश्वरी आणि अर्णवने अंजलीला बोलायला भाग पाडलेलं असतं, ते म्हणजे लहानपणीच्या आठवणी काढून. आणि अंजली सुद्धा खूपच खुश होऊन या दोघांच्या बरोबर बोललेली असते. आता आजी अंजलीला म्हणत असतात, अगं अंजली थोडीशी विश्रांती घे तू आता आणि सकाळी लवकर उठ, असं म्हणून रूम मध्ये घेऊन जातात. आता इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर पाहिलं का, अंजली ताई हळूहळू आपल्या जवळ यायला लागल्या आहेत आणि एक दिवस त्या कायमस्वरूपी तुम्हाला चिंटू म्हणून हाक मारतील आणि तुम्हाला स्वीकार करतील, बघा तुम्ही. त्यावेळेला आता अर्णव सुद्धा खूपच खुश होतो. आता आजी ईश्वरीला म्हणत असतात, ईश्वरी चिंटूला बोलव, म्हणजे चिंटूच्या हस्ते जावई बापूंचा मान करूया. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, आजी त्यांना वेळ नाहीये, त्यांनी सांगितलंय तुमचं तुम्ही करून घ्या. त्यावेळेला आजी म्हणतात, बरं ईश्वरी तूच कर. आता ईश्वरी रूम मध्ये जाते आणि मामीनी जो बॉक्स ठेवलेला असतो तो आणि कपडे घेऊन येते आणि या राकेशला देते. आता ईश्वरी गिफ्ट देताना म्हणत असते, हे घ्या, यामध्ये चांदीचं गणपती आणि तुमच्यासाठी कपडे आहेत. त्यावेळेला हा राकेश घेतो आणि आजींना म्हणत असतो, आजी कपडे वगैरे ठीक आहेत पण चांदीचा गणपती देण्याची काहीच गरज नव्हती. आता हा राकेश असं म्हणत हावरटासारखाच बॉक्स सोडायला सुरू करतो. आता सोडून झाल्यानंतर या राकेशच्या तोंडावर तो काळा धूर येतो आणि राकेशचं तोंडच काळं होतं. आता हे तोंड काळं झालेलं आहे पाहून अंजलीला खूपच राग येतो आणि अंजली खूपच चिडलेली असते. आता इकडे राकेशची खोड मोडण्यासाठी वल्लरी मामीनी हे केलेलं असतं आणि राकेश आणि अंजलीला असं वाटत असतं की ईश्वरी आणि अर्णवनेच हे सगळं केलं आहे. आता मामी मात्र या राकेशच्या तोंडाकडे पाहून चांगल्याच हसायला लागलेले असतात. आता हा राकेशला खूपच राग आलेला असतो. अंजली पटकन उठते आणि राकेशला घेऊन चाळीतल्या घरात निघून येते आणि येता येता आजींना म्हणत असते, तुम्ही माझा असा अपमान करण्यासाठी मला इथे बोलवलं का? आता पुन्हा एकदा अंजली ईश्वरी आणि अर्णववर रागावली आहे आणि रुसूनच घरातून निघून गेली आहे. आता या मामींच्या चांगलंच मनासारखं झालेलं आहे. आता इकडे पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि अर्णव या राकेशला चॅलेंज देणार आहेत की तुझं तोंड तर काळं केलंच आहे पण माझ्या ताईच्या तोंडाला आम्ही रंग लावूनच रंगपंचमी साजरी करणार आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो, तुम्ही हे करून तर दाखवा. तर आता या राकेशचं सुद्धा या होळीमध्येच सत्य बाहेर येणार आहे. ते म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णव गेटअप बदलूनच तोंडाला खूप सारा रंग लावूनच अंजलीला रंग लावायला जातात आणि अंजलीला रंग सुद्धा लावतात आणि हा राकेश पाहतच राहतो. आता इथे अंजली सुद्धा चिंटूला ओळखणार आहे. आता एवढ्यातच ही रिया या राकेशला रंग लावायला येणार आहे. तर प्रेक्षकांनो हे तर होणारच आहे पण अर्णव, ईश्वरी आणि अंजली खूपच खुश आहेत आणि त्यांच्या समोरच ही रिया जर येऊन राकेश समोर उभी राहिली तर कसं वाटेल या राकेशला आणि या राकेशची कशी फजिती उडेल ते पाहायला तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.